आपण म्हणतो एखादी स्पीच तयार केलेली नाही. जे काय आहे ते मनबंध बोलणं. सर्वात आधी हे सद्गुरू मठाचा जसं माझे वडील म्हणले आशीर्वाद आहे, माझ्या परिवाराचा आशीर्वाद आहे, माझ्या स्वर्गीय आजींचा आशीर्वाद आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि सर्व गावकऱ्यांचा आशीर्वाद आहे. माझ्यासाठी एवढा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. मी श्री सद्गुरू मठ सेवा मंडळ आणि माजी सैनिक समर्पण संघटना या दोघांचं मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद करतो. तुम्ही जे स्वागत केलं याच्यामध्ये खुशी मांडणं ही एक गोष्ट, पण ह्या स्वागतपासून प्रेरणा घेणं ही दुसरी गोष्ट आहे माझ्यासाठी. जर मला दिसून येत आहे की गावामध्ये लोकांनी एवढा सन्मान दिला किंवा जी तरुण पिढी आहे ती माझ्यापासून काही ना काही एक मोटिवेशन इन्स्पिरेशन घेईल, तर ह्या गोष्टीपासून मला एक आतून एक भावना निर्माण झाली की हो, पुढे जाऊन देशाची सेवा पूर्ण मनाने करायची. आणि दुसरी गोष्ट तर म्हणजे फौजमध्ये असताना माझं 100% देऊन जितकं चांगलं होईल मी वरती जावा आणि माझ्या परिवाराचं आणि गावाचं नाव मोठं करावं. दुसरी गोष्ट अजून एक की ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होईल जर कधीही या गावाच्या तरुणांसाठी मी काम आहे. त्यांना कुठलंही मार्गदर्शन, कुठलीही मदत किंवा जसं आम्ही बाहेर राहिलो आमचे खूप जागजागी ओळखी असतात, कुठली नोकरीसाठी ओळख किंवा अभ्यासासाठी ओळख किंवा शिक्षणासाठी ओळख कसलीही, त्यासाठी जर मी कामं आलो कुठे तर मला भयंकर आनंद होईल. त्यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार, कारण की गावाचा विकास हा देशाचा विकास असतो. आणि जर आपण फौजमध्ये जाऊन देशाची सेवा करू शकतो तर आपण एवढी तर मनामध्ये एक इच्छा ठेवू शकतो की हो, सुरुवात आम्ही गावापासून करायला पाहिजे. जर गाव मोठं होतंय आपलं तर नक्कीच देश मोठा होतो. बाकी बस एवढ्यातच मी संपवणार, जास्त काही प्रिपेअर केलेलं नाही. तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि श्री सद्गुरू मठाला माझं आदरणीय नमन आणि नमस्कार. खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे.